बड़े गांव में डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की प्रतिमा के समक्ष अपमानजनक एवं संदिग्ध कृत्य किए जाने का मामला सामने आया है। इस घटना में बौद्ध उपासक उपासिकाओं तथा अम्बेडकर वादी समाज की भावनाएं आहत हुई हैं, जिससे क्षेत्र में असंतोष का वातावरण बना हुआ है। घटना के विरोध में बौद्ध उपासक उपासिकाओं तथा अम्बेडकर वादी नागरिकों की ओर से शांतिपूर्वक मार्च निकाला गया। मार्च के माध्यम से प्रशासन से घटना की निष्पक्ष एवं गहन जांच कर दोषियों के विरुद्ध कानूनी के अनुसार कड़ी कार्रवाई करने की मांग की गई। निवेदन के माध्यम से मांग की गई है कि घटना स्थल के उपलब्ध सीसीटीवी फुटेज, प्रत्यक्षदर्शियों की जानकारी तथा अन्य उपलब्ध साक्ष्यों के आधार पर पूरे मामले की जांच की जाए, साथ ही दोषियों की पहचान कर उनके विरुद्ध उचित कानूनी कार्रवाई की जाए। इसके अलावा भविष्य में इस प्रकार की घटनाओं की पुनरावृत्ति न हो, इसके लिए डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की प्रतिमा के परिसर में आवश्यक सुरक्षा व्यवस्था करने की भी मांग की गई है। मांगों के प्रकरण के 7 दिनों के भीतर जांच कर ठोस निष्कर्ष निकालने की बात कही गई है। साथ ही यदि निर्धारित समय में असंतोष जांच अथवा कार्रवाई नहीं होती है तो लोकतांत्रिक एवं संवैधानिक तरीके से आंदोलन करने की चेतावनी भी दी जाती है। घटना की तत्काल एवं निष्पक्ष जांच की जाए, सीसीटीवी फुटेज एवं उपलब्ध साक्ष्यों की जांच की जाए, दोषी की पहचान कर कानून के अनुसार कड़ी कार्रवाई की जाए, 7 दिनों के भीतर जांच कर ठोस निष्कर्ष निकाला जाए। भविष्य में ऐसी घटनाएं रोकने के लिए प्रतिमा परिषद में आवश्यक सुरक्षा व्यवस्थाएं की जाए। आज आपण मौजा वडेगाव तहसील तिरोडा जिल्हा गोंदिया ह्या गावामध्ये काही दिवसा अगोदर आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर अपमानजनक या संशयास्पद एक घटना घडली आहे। त्यानिमित्त वडेगावच्या सर्व बौद्ध उपासक उपासिकांनी एक शांती मोर्चा काढला। त्याबद्दल थोडासा शैलेशजी सांगोळे हे आम्हाला माहिती देतील। माझे नाव शैलेश महेंद्र सांगोळे, मी राहणार वडेगाव। या ठिकाणी दिनांक 20 ऑगस्ट 2026 च्या मध्यरात्री काही एखाद्या व्यक्तीने बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर अपमानजनक आणि संशयास्पद रीत्या कांदा, खिळा आणि शेंदूर बुका हे बाबासाहेबांना अपेक्षित नाही आणि ते या अंधश्रद्धेला मानत नाही आणि त्यांचे अनुयायी पण ह्या अंधश्रद्धेला मानत नाही। पण गावामध्ये कशा पद्धतीने जातीमध्ये तेढ निर्माण करून आणि बाबासाहेबांचा अपमान हा आम्ही सहन करणार नाही आणि असे कृत्य करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई झालीच पाहिजे। याच उद्देशाने आम्ही प्रशासनालाही जाग आली पाहिजे। याच कारणाने आम्ही हा शांतिपूर्व निषेध मोर्चा आज इथं वडेगावला आम्ही काढलेला आहे। कोणत्या तारखेला ठेवण्यात आला असा कार्यक्रम झालेला आहे? हा कार्यक्रम नुकताच रात्री आम्ही डिसाईड केला सर्वांनी। मी तो नाही म्हणत, बाबासाहेबांच्या आंबेडकरांच्या समोर जे तुम्ही घटना केलेली आहे, ज्या व्यक्तीने केली असेल, ते कोणत्या तारखेला झाली आहे? 20 तारखेच्या मध्यरात्री ही घटना झालेली आहे आणि आम्ही पोलीस प्रशासनाला त्याची चौकशीसाठी अर्ज केला सर्व गाव मिळून, पण त्यांच्याकडून काही 2 दिवसामध्ये काही निष्पन्न झालं नाही आणि ते निष्पन्न झालं नाही। या कारणानेच आम्ही हा आंदोलन गावामध्ये बंदचा आज इथं यशस्वीरित्या पार पाडलेला आहे। पण प्रशासनाला माझी विनंती आहे की त्यांनी जे अज्ञात आरोपी आहे त्याला जर आपण दंडात्मक कारवाई या 15 दिवसामध्ये केली नाही तर हा आंदोलन फक्त आज वडेगावमध्ये आहे, हा आंदोलन पूर्ण तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये आम्ही करायची आमची तयारी आहे। तुम्ही जेव्हा पोलीस प्रशासनाला हे माहिती दिल्या, FIR दर्ज केल्या असल्या जे बी दिल्या, तर पोलीस प्रशासनाकडून तुम्हाला काही माहिती नाही मिळाली का? त्यांनी जी माहिती दिली ती फक्त चौकशीच्या आधारावर दिली, त्यांनी गुन्हा नोंद केलेला नाही। आता जर त्यांनी गुन्हा नोंद केला असेल तर ती नंतरची गोष्ट आहे। हे आंदोलन जो आम्ही केलेला आहे यानंतर त्यांनी गुन्हा नोंद केला असेल हा वेगळा विषय आहे। पण जोपर्यंत गुन्हा नोंद होत नाही आणि दंडात्मक त्या व्यक्तीवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। जास्त नको कसं आपल्या शरीरावर थोडा आवाज प्रॉब्लेम आहे ना। माझे पूर्ण नाव
प्रमिलाताई मंगलजी टेंबेकर 96-97 मध्ये मी सरपंच पदावर होती, तेव्हा ह्या गावाची परिस्थिती एकदम आदर्शमय झालेली होती. परंतु आता ह्या नव्याने ह्या गावामध्ये हा आंदोलन येत आहे तर आम्हाला शर्मिंदा होत आहे. कारण की ह्या गावाचे नाव म्हणजे जिकडे तिकडे प्रख्यात झालेला होता, आदर्श वडेगाव म्हणून. परंतु इथे राहणारे व्यक्ती जे आहेत त्यांच्याच माध्यमातून समजा किंवा अजून आपल्या ज्या विरुद्ध आहेत, बाबासाहेबांच्या बद्दल त्याला काही अनुभव नाही असाच व्यक्ती हा काम करू शकते. या बाबासाहेबांच्या भरोश्यावर आम्ही एवढे शिक्षण पाणी आमचे मुलं गिलं असे वरती गेलेले आहेत, तर त्यांना काही संविधानाचा काही विचार आहे किंवा नाही. माझा तर मत असं आहे की ह्या अशा लोकांना एकदम फाशीची शिक्षा दिलीच पाहिजे. या अपमानजनक निष्कर्षाचा म्हणजे अपमानजनक कृत्याचा निष्कर्ष लागला नाही तर समोरची भूमिका काय राहील? समोरची भूमिका आम्ही शांतीवरच नेत आहोत. आता जर याचा जर निकाल लागलेला नाही, जर आम्हाला जर दिशाभूल करत असतील तर आम्ही पुढ्यासाठी तयार राहू. जय भीम.